नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. अखेर काँग्रेसचा डाऊनफॉल टळलेला दिसतोय. अजितदादांचे सुपुत्र राज्यसभा खासदार आता जे झालेत, त्या पार्थ पवारने असं सांगितलं होतं की त्यांना जे काही करायचं ते करू द्या. म्हणजे काँग्रेसने आपले उमेदवार आकाश मोरे हे बारामतीमधनं उभे केले होते आणि ही बिनविरोध निवडणूक व्हावी अशी अपेक्षा पार्थ पवार यांची नव्हे तर तमाम महायुतीतल्या पक्षांची देखील होती. परंतु तसं काही झालेलं दिसत नाहीये. अनेक उमेदवार अद्याप आहेत, पण आकाश मोरे जे काँग्रेसचे नेते आहेत तिकडचे, जे उभे राहिले होते उमेदवार म्हणून, त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. त्यांनी असं सांगितलं होतं की प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी जे सांगतील, पक्ष जे सांगेल तेच मी करेन, कारण पक्षाचा मी निष्ठावंत अशा प्रकारचा उमेदवार आहे, कार्यकर्ता आहे. आणि त्याप्रमाणे झालं. आकाश मोरे यांनी उमेदवारी मागे घेतली. बाकी अनेक उमेदवार आहेत, त्यात कोणी उल्लेखनीय उमेदवार असं नाहीये. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विजय नक्की आहे, पण पार्थ पवार जे म्हणाले होते त्यांचं एक्झॅक्ट स्टेटमेंट तर तुम्ही जर बघितलं, ते म्हणाले होते की त्यांना म्हणजे काँग्रेसला कळलं पाहिजे, त्यांनी विचार केला असेल, त्यांना करू द्यात, मॅच्युअर नेते ते म्हणाले. लोक मात्र हे विसरत नाहीत. म्हणजे जर आकाश मोरेंनी आपली उमेदवारी मागे घेतली नसती तर लोक हे विसरणार नाहीत की अजितदादांसारखा एक अत्यंत लोकप्रिय नेता आपल्यातून निघून गेल्यानंतर देखील त्यांच्या जागी ज्या सुनेत्रा पवार उभ्या आहेत, त्यांच्या पत्नी, त्यांची निवडणूक काँग्रेसने बिनविरोध होऊ दिली नाही, हे लोक विसरणार नाहीत असं पार्थ पवार म्हणाले होते. आणि ते म्हणाले होते की मॅच्युअर पार्टीने असा निर्णय घेणे, म्हणजे काँग्रेस सरकार इतका मॅच्युअर पार्टीने असा निर्णय घेणे हे योग्य मला वाटलं नाही, म्हणजे अशा प्रकारचं ते म्हणाले. आणि जे नशिबात होईल ते होईल, पण जर काँग्रेसचा डाऊनफॉल त्यांनी म्हटलेलं होतं अपेक्षित आहे, पण उमेदवारी मागे घेतल्यानंतर तरी काँग्रेसचा आता डाऊनफॉल होणार की नाही, पार्थ पवार यांनी सांगावं. ते काँग्रेसला मॅच्युअर पक्ष असं म्हणाले, निदान तेवढं तरी त्यांनी सौजन्य दाखवलं. पण स्वतः पार्थ पवार हे प्रगल्भ नेते आहेत का अशी शंका निर्माण व्हावी अशी वक्तव्य त्यांनी आतापर्यंत केलेली आहेत. हे ताजं वक्तव्य, हा त्याचा नमुना आहे. आणि शरद पवार यांनी सुद्धा त्याबद्दल अप्रत्यक्ष टीका केली, त्यांच्या अत्यंत संयत भाषेमध्ये त्यांनी टीका केली. त्याचप्रमाणे रोहित पवार यांनी त्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी कडे जाऊन दिलगिरी व्यक्त केली की एक कुटुंब म्हणून मी त्यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सुप्रिया ताईंनी सुद्धा अशा प्रकारची भावना व्यक्त केली. आणि पार्थ पवार याचा अर्थ पूर्णपणे चुकीचं ते वागले, चुकीचं बोलले, हे लोकांपुढे आलं. आता हे सगळे रामायण घडलं, ते घडण्यासाठी जबाबदार कोण आहेत हे आपण बघितलं पाहिजे. ते घडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादांचा पक्षच कारणीभूत आहे. आज जर स्वतः अजितदादा हे, आज आपण कल्पना केली की कुठून तरी त्यांनी हे बघितलं असतं तर त्यांनी कपाळाला हात लावला असता. ते अनेकदा सभांमधनं एखाद्याने काही चुकीचं वक्तव्य केलं असेल, कोणती चुकीची घोषणा दिली असेल, तर ते असे कपाळाला हात करून हसत हसत टॉन्ट मारायचे किंवा सुनवायचे. त्या पद्धतीने त्यांनी सुनवलं असतं. एक तर पार्थ पवार अत्यंत चुकीच्या पद्धतीने बोलले आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा बहिणींनी 3दा हर्षवर्धन सपकाळ जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना फोन केला, हे खरं आहे. आणि धनंजय मुंडेंनी 2-3दा फोन केले, छगन भुजबळांनी फोन केले, परंतु त्यांना भेटायला कोण गेलं तर संजय खोडके किंवा मकरंद पाटील हे नेते त्यांना भेटायला, म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घ्यायला गेले. परंतु कोणीही बडा नेता त्यांच्यापैकी हर्षवर्धन सपकाळ यांना भेटायला गेला नाहीच, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. आता
ही निवडणूक जाहीर होऊन बरेच दिवस झाले. इतक्या दिवसामध्ये कोणालाही नेत्याला असं वाटलं नाही की आपण सपकाळजींना भेटावं. पण कोणीही भेटलं, निदान तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल यांना भेटावं असं नाही वाटलं त्यांना. बारामतीमध्ये जाऊन सुनेत्रा वहिनींच्या अर्ज संमित केला तेव्हा ते गेले होते. जाहीर त्यांनी आवाहन केलं. पण तटकरे आणि पटेल असं म्हणाले की आम्ही फोन करण्याचा प्रयत्न करतो, पण कॉन्टॅक्ट होत नाहीत. ते मल्लिकार्जुन खरगे पक्षाध्यक्ष हे निवडणुकीच्या कामात आहेत. पण त्याच्या अगोदर का नाही भेटले जाऊन जाऊन? किंवा समजा केरळमध्ये ते प्रचार करत होते, तिथे विमान पकडून जायचं, भेटायचं त्यांना, का नाही भेटले? कारण भेटायचंच नव्हतं कदाचित. कारण पार्थ पवार म्हणाले होते मी कोणाला फोन करणार नाही. मग पार्थ पवार यांची अशी इच्छा लक्षात घेऊन की आपण काँग्रेसच्या नागदुऱ्या काढायच्या नाहीत, म्हणून प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे कुठल्याही बड्या काँग्रेस नेत्याला भेटले नाहीत किंवा त्यांनी तिथे जाऊन समक्ष भेट घेण्याचा प्रयत्न केला नाही. वेळेवरती ते भेटले नाहीत का? या दोन नेत्यांचीच अशी इच्छा होती, तेच पार्थ पवार त्यांच्या मुखातून आलं. हे सगळे नेते म्हणजे छगन भुजबळ असेल, धनंजय मुंडे यांनी फोन करण्याचं आवाहन करण्याचं एक नाटक किंवा एक कार्यक्रम पार पडला. पण हे सगळे जे आहेत ते भारतीय जनता पक्षाला शरण गेलेले नेते आहेत. खुद्द सुनील तटकरे हे या खराच्या प्रकरणामध्ये रुपालीताई चाकणकर आणि मग त्यांच्या सातत्याने खरात बरोबरच्या भेटी आणि याच्यामध्ये काही कंपन्या स्थापन होणं आणि त्यामध्ये तटकरेंचा संबंध असल्याच्या बातम्या आलेल्या आहेत. त्यामुळे हे सगळे जण आहेत ते एक प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली आहेत. विलिनीकरण होऊ नये दोन्ही पक्षांचं, कारण नेतृत्व रोहित पवार शरद पवार तर आहेतच, सुप्रियाताई या कोणाकडे जाऊ नये आणि सगळं पक्षाचं नेतृत्व आपल्याकडे असलं पाहिजे, हेच त्यांचे सगळे प्रयत्न आहेत. याच्यामध्ये आता एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की पार्थ पवारचा आता विषय झालाच, पण याच्यामध्ये खरी प्रगल्भता कोणी दाखवली असेल तर ती रोहित पवार यांनी दाखवली. रोहित पवार यांनी जाहीर पार्थ पवार याचं वक्तव्य चुकीचं होतं, असं माझ्या भावाचं वक्तव्य चुकीचं होतं, एक मी मोठा भाऊ म्हणून सांगतो असंही सांगितलं आणि सपकाळ यांची भेट प्रत्यक्ष जाऊन घेतली. त्याच्यानंतर कदाचित शरद पवार यांनी खरगे साहेबांना संपर्कही साधला, मला वाटतं, किंवा साधला असेल. माझ्या आठवणीप्रमाणे त्यांनी संपर्क साधल्याची बातमी मी ऐकली होती. पण शरद पवार मात्र पार्थ पवार यांच्या वक्तव्यानंतर असं म्हणाले होते की निवडणूक लढवण्याचा लोकशाहीत कोणालाही अधिकार आहे आणि त्याप्रमाणे काँग्रेसने जर निवडणूक आपला उमेदवार उभा केला असेल तर त्यात चुकीचं काही नाही असं म्हणाले होते. तेच आज असे शरद पवार म्हणाले की मला जर सल्ला विचारला काँग्रेसने तर मी त्यांना सांगेन की ही निवडणूक ही बिनविरोध झाली तर बरं. म्हणजे शरद पवारनी सुद्धा आपल्या वक्तव्य अगोदरचा नंतरचा याच्यामध्ये फरक केलेला आहे. हा ठीक आहे, ते जर काही पार्थ पवार यांच्या वक्तव्याला प्रतिक्रिया म्हणून ते बोलले होते आणि आज त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. चांगलं आहे. पण मुख्य गोष्ट अशी आहे याच्यात की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे सातत्याने असं सांगत होते किंवा असं म्हणत होते की हर्षवर्धन सपकाळ यांची कुठलंही वक्तव्य आलं, ज्यावेळी त्यांनी महायुतीवरती, मोदी साहेबांवरती, अमित शहांवरती, महाराष्ट्र सरकारवरती काही टीका केली असेल, तेव्हा पहिलं वक्तव्य सपकाळांचं जेव्हा अनेक महिन्यांपूर्वी जेव्हा ते प्रदेशाध्यक्ष झाले त्यानंतर आलं, तेव्हा फडणवीस म्हणाले काय सपकाळ, काय कोण, म्हणजे कोण सपकाळ, नया है वह, नवीन आहेत बाबा, ते बोलतायत, कुठे लक्ष देणार त्यांच्याकडे, असं म्हणाले. त्याच्यानंतर त्यांनी असं पुन्हा एकदा कोण सपकाळ असाही प्रश्न विचारला होता. कोण सपकाळ आहेत हे मला काही माहिती नाही, म्हणजे असं. म्हणजे अत्यंत फडणवीसांच्या खास तुच्छतापूर्ण शैलीमध्ये त्यांनी सपकाळांना मी काही मोजतच नाही, त्यांना किंमत नाही. काँग्रेसची काय, आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाबद्दल सुद्धा
तो अत्यंत छोटा पक्ष आहे. मी काही त्यांच्याबद्दल काही बोलणार, त्यांच्या पक्षातले कथित मतभेदांबद्दल मी काही बोलणार नाही. कारण कोणी कोणाच्या झिंज्या उपटल्या, कोणाला हाणामारी झाली, मला काही पडलेलं नाही त्याचं, असं ते म्हणाले. आणि त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या बद्दल तर, राहुल गांधींबद्दल तर सातत्याने अत्यंत तुच्छतापूर्ण वक्तव्य ही फडणवीस करत असतात. त्याच फडणवीसांनी आज किंवा काल असेल बहुतेक, सपकाळ साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा ही बिनविरोध झाली तर बरं होईल, कारण अजितदादांसारखा मोठा नेता आहे. आता अजितदादांचं कर्तृत्व, अजितदादांचं नेते मोठे, हे सगळं सपकाळजींना माहिती. पण सपकाळांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि ठासून सांगितलं की फडणवीसांचा फोन आला होता का, असं तुम्ही विचारता. आला होता, पण त्यांचा फोन आला म्हणून आमच्या उमेदवारांनी माघार घेतली किंवा त्यांना माघार घ्यायला सांगितलं, बिलकुल खरं नाही. त्यांनी एक प्रकारे ठासून सांगितलं की आम्ही अशा कुठल्याही दबावानंतराला भीक घालत नाही, कोणापुढे झुकत नाही, कोणापुढे शरण जात नाही. कारण राहुल गांधी यांचा जो डरोमत हा नारा आहे तो आम्ही स्वीकारला आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्यक्ष वागतोय. आणि सपकाळ हे सगळ्या महाराष्ट्रात ज्या प्रकारे फिरतायत, अत्यंत साध्या साध्या ठिकाणी राहतात, कुठल्याही फॅसिलिटीज त्यांना मिळत नाहीत, तरी सुद्धा राहुल गांधी यांच्या पद्धतीने ते तळागाळामध्ये जात आहेत. जे बडे नेते आपण म्हणतो की एक सगळा मोठा लवाजमा असतो, गाड्यांचा ताफा असतो, पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांनी राहणं, थाटमाट, सपकाळ साहेबांकडे हे काही नाही. हे कुठेही झोपतात, कुठेही राहतात, कुठेही जेवतात, तो काही प्रश्न नाही. पण आता त्यांनी आपली गंभीरपणे दखल घेतली पाहिजे हे दाखवून दिलेलं आहे. अलीकडच्या काळात टिपूच्या प्रकरणामध्ये सपकाळ यांना ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झोडपत सुटले होते लोक, त्यावेळी त्यांनी त्यानंतर ते विधान मागे घेतलं. पण त्यांच्या विधानाचा आशय हा जरा ट्विस्ट करून मग त्यांना ठोकून काढणं, मग फोटोवरती चपला मारणं, हे सगळं झालं. पण कितीही टीका झाली, हल्ले झाले, तरी सुद्धा सपकाळ हे घाबरणारे नाहीत. आणि त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या विखारी विषारी विचारसरणीला आमचा विरोध होता आणि आहे. सुनेत्रा बहिणी आता तिथे उभ्या आहेत, पण त्या महायुतीमध्ये आहेत आणि महायुती सरकारला आमचा आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीला आमचा कायमस्वरूपी विरोध आहे. तो विरोध कायमच राहणार आहे. उलट सुनेत्रा वहिनीच त्यांच्या पक्षांनी महायुतीचं बोट सोडावं आणि आमच्या बरोबर यावं, असंही त्यांनी आवाहन केलं. जर या विचारांचा सामना करायचा असेल, या विचारसरणीचा, तर तुम्ही भूमिका बदला, असं ते म्हणत होते. आणि मी आता इथे सांगतो आहे की स्वतः शरद पवारच म्हणाले होते ना की निवडणुकीनंतर जे काँग्रेसमधनं बाहेर पडले ते पक्ष कदाचित काँग्रेसमध्ये सामील होतील. शरद पवारांच्या पक्षांनी सुद्धा आता त्याची स्थिती जर कमी झाली असेल, शरद पवार काँग्रेसच्याही पाठिंब्याने राज्यसभेवर निवडून आले. शरद पवारांचा मूळ विचार जो काँग्रेसचाच आहे, अशा वेळी शरद पवारांच्या पक्षांनी स्वतंत्र अस्तित्व मुळात ठेवण्याचं काय कारण, हाही प्रश्न आहे. तेच म्हणाले होते ना की विलीन होतील, मग व्हा विलीन. संदिग्ध भूमिका सतत घेता येणार नाही. ही जी काही संदिग्ध भूमिका आहे, ती संदिग्ध भूमिका घेण्याचं लवकरात लवकर सोडून दिलं पाहिजे असं मला वाटतं. आता मूळ प्रश्न असा की सपकाळ म्हणाले की अरे तुमचा एवढा मोठा नेता अजितदादांसारखा उपमुख्यमंत्री, स्वतः फडणवीस म्हणतात, मी ते सपकाळने म्हणाले, मी म्हणतोय की मुख्यमंत्री पदासाठी अत्यंत योग्य नेता, ते झाले असते मुख्यमंत्री तर महाराष्ट्राची खूप प्रगती झाली असते, असं फडणवीस म्हणाले. ते गेल्यानंतर एका कार्यक्रमात मला आठवते की अजितदादा म्हणाले होते, गमतीने शिंदे आणि फडणवीस होते, आणि ते म्हणाले की या सगळ्यांच्या अगोदर मी राजकारणात आलो, सगळ्यांच्या अगोदर लोकप्रतिनिधी झालो, पण माझ्या अगोदर हे दोघंही मुख्यमंत्री झाले. हसत हसत ते म्हणाले, पण ते खरंच होतं ना.
म्हणजे बघा, एकनाथ शिंदेपेक्षा दादा कॉम्पिटंट आहेत का? कोणी मान्य करेल. अधिक कर्तबगार होते ते. आणि कामांचा झपाटा जर बघितला तर तो फडणवीसांपेक्षा यांचा जास्त. आता जर तुम्ही म्हणाल काव्यबाजपणा, चलाखी, चाणक्य नीती, हे जे काय सगळं आहे ते दादांच्या स्वभावात एवढं नव्हतं. एक घाव आणि दोन तुकडे, तोंडावरती बोलणारा हा नेता होता. धमक असलेला नेता होता, काम करून दाखवण्याची धमक असेल. पण पाठ फिरली की नावं ठेवणं, एकमेकांविरुद्ध उभे करणं, कोणाचे पंख छाटणं आणि आपण त्या गावचंच नाही असं दाखवणं, हे जे काही गुण अवतरणामध्ये ती चाणक्य नीती म्हणतं जी, ती दादांकडे नव्हती. पण तेच फडणवीस गृहमंत्री सुद्धा आहेत. FIR साधा त्यांनी दादांच्या संशयास्पद मृत्यूचा FIR सुद्धा इथे FIRची गुन्हा नोंदवला नाही बारामतीमध्ये किंवा पुणे जिल्ह्यात किंवा पुणे शहरात कुठेही. ही साधी मागणी आपला सगळ्यात जो जवळचा नेता असं खुद्द फडणवीस म्हणत होते ते त्यांनी केलं नाही. खुद्द सुनेत्रा वहिनींनी मागणी केली की CID कडून हा तपास CBI कडे जावा, तेही घडलेलं नाहीये. या गुन्ह्याच्या संशयित या सगळ्या घातपाताच्या प्रकरणामध्ये काही जणांवरती कारवाईची मागणी झाली, तीही मान्य केली नाहीये. मग याला अर्थ काय आहे? खरं सांगायचं, आपण आता राजकारणाचा विचार करायला लागतो म्हणून, तर सुनेत्रा वहिनींनीच या सरकारमध्ये राहण्याची आत्ताच त्याग केला पाहिजे की तुम्ही साधी ही मागणी मान्य करत नाही, तडफदारपणे बाहेर पडलं पाहिजे. पण राजकारणात असं करता येत नाही, कारण त्यांना त्यांच्यावरती जबाबदारी सगळ्या आमदारांची आहे. आणि ज्या क्षणी तुम्ही शत्रुत्व पत्करता त्या क्षणी भारतीय जनता पक्षासारखा पक्ष जो आहे तो सत्तेच्या बळावर काहीही करू शकतो. त्यामुळे डोक्यात राख घालून थेटपणे युद्ध करता येत नाही. कधी कधी एक वेगळ्या पद्धतीने या आव्हानाचा सामना करावा लागतो. तो कदाचित सुनेत्रा वहिनी करत असते. त्यांच्या विचाराचे त्यांच्या पक्षामध्ये 35 आमदार आहेत. बाकीचे जे आहेत ते भाजप पुढे लोटांगण घालू इच्छिणारे असे जे आहेत ते थोडेच आमदार आहेत. आणि बहुमत सुनेत्रा वहिनींकडे, म्हणजे त्यांच्या पक्षामध्येच वैचारिक फूट पडली हे लक्षात घ्या. शरद पवार हे तर 2 तुकडे झालेत हे आपल्याला माहितीच आहे. पण या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर सपकाळ म्हणाले की संवाद, सभ्यता हे सगळं महाराष्ट्राच्या राजकारणात आहे असं आपण म्हणतो. आणि म्हणून तुम्ही तुमच्या आवाहनाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देत आहोत. आणि खरगेंनी एक सांगितलं, लक्षात ठेवा की खरग्यांची जेव्हा भेट झाली किंवा खरग्यांशी संपर्क साधला सुनेत्रा वहिनींनी, तेव्हा खरगेंनी स्वतः त्यांना अनुकूल असा प्रतिसाद दिला. पण असं सांगितलं की आमचे प्रदेश नेते जे आहेत ते याच्या संबंधी अंतिम निर्णय घेतील. ही अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण महाराष्ट्रामध्ये हे सगळे महाराष्ट्र म्हणजे काँग्रेसचे निर्णय हे दिल्लीमधनं होतात असं जे चित्र निर्माण झाले किंवा काही प्रमाणात सत्तेही आहे त्याच्यात, तसं घडता कामा नये. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसलाही निर्णय घेण्याचा अधिकार असला पाहिजे. ते निदान त्यांना काही अधिकार आहे, त्यांचाही काय विचार आहे, त्यांना त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. नाही तर कोणी त्यांच्याकडे जाणारच नाही ना, सगळेजण दिल्लीला जातील. असं घडता कामा नये हे खरगे यांनी दाखवून दिलं. आणि त्याच वेळी सपकाळ असं म्हणाले की आम्ही याबद्दल विचार केला, आम्ही अनेकांशी संपर्क साधला, आम्ही आमच्या कार्यकर्त्यांशी बोललो आणि मग खरगे यांच्याशी विचार विनिमय करून हा निर्णय घेतलाय की आकाश मोरे काँग्रेसच्या उमेदवारी मागे घ्यावी. संजय राऊत अनेकदा म्हणालेत की काँग्रेसचे निर्णय दिल्लीमध्ये होतात. अनेकदा अशीही वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून सुद्धा झालेली आहेत जी योग्य नव्हती. कारण महाविकास आघाडीतल्या मित्र पक्षाबद्दल की मी इथल्या नेत्यांना कोण विचारतं, आम्ही दिल्लीशी संपर्क साधतो, असं जर तुम्ही अपमानित केलं प्रादेशिक नेत्यांना, कारण तुमचाही पक्ष प्रादेशिक आहे, तर ते योग्य नाहीये आणि तसं होता कामा नये. आणि सपकाळ हे स्वाभिमानी नेते आहेत, जबाबदारीने वागतात आतापर्यंत. आणि त्यांनी सांगितलं की सुनेत्रा वहिनी की सत्तेसाठी जी लाचारी
राष्ट्रवादी अजितदादा त्यांचा जो पक्ष आहे त्यांच्याकडनं लाचारी होता कामा नये, कोणीच लाचारी करू नये. कारण भारतीय जनता पक्ष या सगळ्या प्रकरणात अजितदादांच्या प्रकरणात लपवाछपवी करते. त्यामुळे हे सगळं लक्षात घेऊन सुनेत्रा वहिनींनी सुद्धा त्यांच्या पक्षांनी बाहेर पडावं आणि आमच्याबरोबर यावं, इंडिया आघाडीत यावं, महाविकास आघाडीत यावं असं आवाहन त्यांनी केलं. हे अतिशय चांगलं आहे. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की आता सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची केस आहे. त्या प्रकरणात काय होणार ते माहिती नाही, परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की आज सुनेत्रा वहिनींचं मत काय मला साधारण दिसतं ते असं आहे की त्या जरी या सरकारमध्ये असल्या तरी अजितदादांचा विचार घेऊन मी पुढे जाणार हे त्यांनी दाखवून दिलं. यशवंतराव चव्हाणांच्या समाधीपाशी त्या लगेच गेल्या आणि त्यांच्या काही स्टेटमेंट्स मधनं सुद्धा त्यांनी दाखवून दिलं. जय पवार हे सुद्धा अत्यंत जबाबदारीने वक्तव्य करतायत. ते पार्थ पवार यांच्याप्रमाणे बेजबाबदारपणे वक्तव्य करत नाहीत. यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा सुनेत्रा वहिनी आणि जय पवार हे एका मताचे असे वाटतात. पार्थ पवार यांनी मध्यंतरी एक जे सुनेत्रा वहिनींनी निवडणूक आयोगाला जे पत्र पाठवलं होतं त्याबाबत, म्हणजे तटकरे आणि पटेल हे पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होता, त्या प्रकरणामध्ये सुनेत्रा वहिनी जे पत्र निवडणूक आयोगाला पाठवलं त्यानंतर समजूत काढण्यासाठी म्हणून तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मोठे नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत, असं वक्तव्य पार्थ पवार यांनी केलं होतं. परंतु पार्थ पवार यांच्यासारख्या नेत्याला एक प्रकारे त्यांना रिमोट कंट्रोलने आपल्या पद्धतीने नाचवायचा प्रयत्न होणारच नाही. तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे वगैरेंकडनं ही शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे सुनेत्रा वहिनींनी पार्थ पवारची समजूत करणं, त्याला ट्रेन करणं ह्या गोष्टी आवश्यक आहेत. आता लक्षात घेतलं पाहिजे की ही जी वैचारिक लढाई आहे महाराष्ट्रात ती सर्वात महत्त्वाची लढाई आहे आणि ती आज ती जी सेक्युलर विरुद्ध कम्युनल ही लढाई आहे महाराष्ट्रामध्ये. आणि काँग्रेस हा पक्ष 2029 मध्ये आम्ही बारामतीमधनं निवडणूक लढवणार आहोत असं सांगून टाकलंय सपकाळांनी. म्हणजे जर उद्या शरद पवार सोडून त्यांचा सगळा पक्ष जरी महायुतीत गेला उद्या किंवा त्यांनी काही भूमिकाच घेतली नाही तर लढायला आम्ही तयार आहोत. बारामती हा सुभा पवार कुटुंबाच्याला आंदण दिलेलं नाहीये, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे लक्षात घेतलं पाहिजे. कुठल्याही कुटुंबाला कुठलाही सुभा आंदण दिलेलं नाहीये. आज सहानुभूती अजितदादांबद्दलची, त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यासाठी ही माघार घेण्यात आली. पण लक्ष्मण जगताप असतील, गिरीश बापट, भरत भालके यांच्या निवडणुका बिनविरोध झालेल्या नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे काँग्रेसला लढण्याचा अधिकार आहे, पण त्यांनी माघार घेतल्यात आणि ती एक प्रकारे विधायक किंवा सकारात्मक प्रतिसाद दिलाय. महाराष्ट्राची जी काही परंपरा कधी कधी बिनविरोध झाले अशाही झाले, ही परंपरा जपणं आणि विरोधकांना सत्ताधाऱ्यांना सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देणं हे काँग्रेसने करून दाखवलं आहे. पण काँग्रेसला आम्ही किंमतच देत नाही असं चालणार नाही. काँग्रेस हा महत्वाचा पक्ष आहे. एकेकाळी काँग्रेसनी महाराष्ट्रावरतीच नाही देशावरती अनेक वर्ष राज्य केलं आहे. त्यामुळे काँग्रेसला तुम्ही गृहीत धरलं, त्यांना विचारात घेतलंय, त्यांना किंमत दिली नाही, त्यांच्या प्रदेशाध्यक्षाबद्दल काही वाटेल ते बोलणार, राहुल गांधीबद्दल तुम्ही वाटेल ते बोलणार, हे खपवून घेतलं जाणार नाही. आम्ही तुमच्याशी वैचारिक सामनाच करणार आहोत. बारामतीमध्ये जरी आम्ही माघार घेतली असली तर ही वैचारिक लढाई चालू राहणार आहे. हे ठणकावून सांगणं जे आहे ते हर्षवर्धन सपकाळेंनी सांगून एक प्रकारे काँग्रेस हा या राज्यात भाजपशी लढणारा सगळ्यात महत्त्वाचा पक्ष आहे असं अधोरेखित करण्याचा त्यांनी प्रयत्न करून दाखवला आहे आणि चांगलं आहे. सपकाळ यांचं आजचं स्टेटमेंट, आजची पत्रकार परिषदेत अतिशय योग्य पद्धतीने त्यांनी हे सगळं केलं, हँडल केलं. एक प्रकारे काँग्रेसची किंमत त्यांनी, काँग्रेसचा स्टॉक वाढलेला आहे महाराष्ट्रातला. आता त्यांना काम करून दाखवायला लागेल. पण काँग्रेस, सपकाळ आणि हा सगळा चर्चेत राहिला या बारामतीच्या केंद्रस्थानी. जरी बारामतीत काँग्रेसला फारसं स्थान नसलं तरी उद्या मिळवता येऊ शकतं ते. आणि त्यामुळे आज माघार घेतली असली तर ही जी लढाई जिंकण्यासाठी
आज सपकाळांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने हे सगळं हँडल केलं आणि तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना काहीही किंमत नाहीये, काँग्रेसवाले त्यांना मोजत नाही, हेही काँग्रेसच्या श्रेष्ठींनी दाखवून दिलं आणि यांनी सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेण्याचा प्रयत्न केला नाही. आणि जर तुम्ही राष्ट्रवादी अजितदादा गटाचे सर्वोच्च नेते नंबर 2 नंबर 3 नेते बडे नेते किंवा पार्थ पवार हे त्यांना किंमत देणार नसेल काँग्रेस, तर काँग्रेसही तुम्हाला किंमत देणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक पक्ष महत्वाचा आहे, त्याची एक जागा असते आणि काँग्रेसने ही फार चांगल्या पद्धतीने मूव्ह केलेल्या त्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांचं अभिनंदन करावं लागेल. आणि यापुढे ही जी वैचारिक लढाई लढण्यासाठी काँग्रेस जनांनी आटोकाट प्रयत्न केले पाहिजेत. जिल्ह्यामध्ये वेगवेगळे लढे उभे केले पाहिजेत, लोकांचे प्रश्न हाती घेतले पाहिजेत. सपकाळ साहेब हे प्रयत्न करत आहेत, त्यांना त्यांच्या साथीदारांनी साथ दिली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष असलेच पाहिजेत, कुठचाही असो, विरोधातले लोक असलेच पाहिजेत. आणि अशा विरोधकांना आमच्यासारखे लोक जे आहेत ते लोकशाहीसाठी त्यांना काही मुद्द्यांवरती पाठिंबाही देत असतात आणि ही लढाई चालूच ठेवली पाहिजे. नाहीतर या इथले सत्ताधारी देशातले आणि महाराष्ट्रातले माजतील, त्यांचा माज उतरवण्याची गरज आहे. धन्यवाद. नमस्कार.